नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक असा प्रश्न डिस्कस करणार आहोत की ज्या प्रश्नाच्या आधारावरती तुम्ही तो पर्टिक्युलर टॉपिक कसा अभ्यास करावा याची तुमची दिशा क्लिअर होणार आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि एक बेसिक हे लक्षात घेतले जर तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडवाल ना तर तुम्हाला हे क्लिअर होईल की आपण रीडिंग करताना काय करावं. खूपदा असं होतं की आपण पुस्तकं ब्लाइंडली वाचतो, अक्षरशः ब्लाइंडली वाचतो, लक्ष देत नाही काय महत्वाचं आहे काय नाही आणि पुस्तकं कव्हर करण्याकडे आपला एवढा जास्त कल असतो की पुस्तक संपून झालं, पुस्तक वाचून झालं म्हणजे आपला अभ्यास झाला, ही आपली ठाम भूमिका होते. आपण हा विचार करत नाही की यावरती मार्क येतो की नाही, प्रश्न कसा विचारला जाईल, प्रश्न काय असेल. आपण त्या अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये जातच नाही, आपण त्याचं विश्लेषणच करत नाही. आपण हे ठरवून घेतो की हा टॉपिक मी आता पुस्तकामधनं वाचला, हा टॉपिक मी या नोट्स मधनं वाचला, या टॉपिकवरचा मी व्हिडिओ पाहितला म्हणजे माझे मार्क्स मला मिळायला हवे, असं कधीच नसतं. सो हा प्रश्न त्यासाठी महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी किंवा वेगवेगळ्या वैधानिक संस्था, संविधानिक संस्था, स्वायत्त संस्था या सगळ्या संस्थांचा अभ्यास करताना तुमचा दृष्टिकोन काय असावा हा क्लिअर करणारा हा प्रश्न आहे. चला प्रश्न पाहूया काय आहे. तर प्रश्न काय आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग म्हणजेच काय, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस याचं वैधानिक संस्थेकडनं घटनात्मक संस्थेत रूपांतर झालेलं आहे. सो याचं ही स्टॅच्युटरी बॉडी होती. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे अशी संस्था ज्याची स्थापना संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या, राज्य विधिमंडळाच्या कायद्याने झालेली आहे. याला आपण वैधानिक संस्था म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो स्टॅच्युटरी बॉडी. तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ही एक वैधानिक संस्था होती, स्टॅच्युटरी बॉडी होती. आता या संस्थेचं रूपांतर घटनात्मक संस्थेमध्ये झालेलं आहे. म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीमध्ये झालेलं आहे. कशामध्ये, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीमध्ये. तर जेव्हा या संस्थेचं रूपांतर घटनात्मक संस्थेमधनं संविधानिक संस्थेमध्ये होतं, घटनात्मक संस्थेमध्ये होतं, तर त्यावेळी याच्या भूमिकेमध्ये जी बदल झालेला आहे, या भूमिकेत झालेलं रूपांतर आहे, या रूपांतराबाबत तुम्हाला चर्चा करायची. सो सरळ सरळ आपल्याला काय कळतं, प्रश्न आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाबद्दल. प्रश्न काय आहे, याच्या बदललेल्या भूमिकेची चर्चा करा. काय भूमिका बदललेली आहे, तर जेव्हा ही संस्था वैधानिक संस्था होती, आता ही संस्था घटनात्मक संस्था झालेली आहे. तर मग ही संस्था वैधानिक कडनं घटनात्मक झाल्यानंतर या संस्थेच्या भूमिकेत काय बदल झालाय याची तुम्हाला चर्चा करायची. याचा अर्थ लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक संस्थेत कशी अपॉइंटमेंट होते, किती सदस्य असतात, त्यांचा कार्यकाळ काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, यासारखे क्षुल्लक चिल्लर थिल्लर प्रश्न आयोग विचारत नाही. आयोगाचा फोकस काय असतो, तुमच्याकडे अनालिसिस आहे का, तुमची अंडरस्टँडिंग चांगली आहे का. जर तुमच्याकडे अनालिसिस असेल आणि जर तुमची अंडरस्टँडिंग चांगली असेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील, अदरवाईज तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिता येणार नाही. चला आपण पुढे जाऊया. प्रश्नाचं उत्तर काय असेल. ऍज युज्युअल आपल्या या प्रश्नाचा लोकस आणि फोकस दोन गोष्टी आपल्याला पाहायच्यात. लक्ष केंद्रीचा अर्थ होतो फोकस. सो या प्रश्नाचा लोकस काय आहे, तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा या प्रश्नाचा लोकस आहे. आणि तुम्ही या प्रश्नाची सुरुवात करताना जर विनाकारण फॅक्च्युअल डेटा देत बसलात तर मार्क्स येणार नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा या प्रश्नाचा लोकस आहे. फोकस काय आहे, तर हा आयोग जेव्हा वैधानिक संस्थेमधनं घटनात्मक संस्थेमध्ये रूपांतर झालं तर मग आयोगाच्या भूमिकेत काय बदल झालाय हा तुम्हाला मेन्शन करायचा आहे. भूमिकेत झालेला बदल, आणि हा झालेला बदल तुम्हाला सकारात्मक पद्धतीने मांडायचा आहे. का सकारात्मक पद्धतीने मांडायचा आहे, कारण आपण आयोगाच्या भूमिकेत किंवा आयोगाचं जे स्टेटस आहे हे आपण स्टॅच्युटरी कडनं वैधानिक कडनं आपण घटनात्मक का केलेले, कारण आयोगाच्या भूमिकेत सकारात्मक बदल व्हावा, आयोगाने जास्त चांगला रोल प्ले करावा, यासाठी आपण आयोगाची जो स्टेटस आहे हे वैधानिक कडनं घटनात्मक केलेलं आहे. चला आता आपण इथं पुढे पाहूया काय होतंय. तर इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन लिहाल तर इंट्रोडक्शन बेसिकली काय करावं, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं महत्व सांगावं, सिग्निफिकन्स सांगावं. हे सगळ्यात बेस्ट इंट्रोडक्शन असेल. म्हणजे विनाकारण तुम्ही फॅक्च्युअल डेटा न देता सिग्निफिकन्स सांगावं की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं नेमकं काम काय आहे. जर समजा तुम्हाला सिग्निफिकन्स सांगता येत नाहीये तर आयोगाबद्दल काही फॅक्च्युअल माहिती द्यावी, तथ्यात्मक माहिती. म्हणजे काय, एनसीबीसीची स्थापना केव्हा झाली, कोणत्या कायद्याने झाली, मग याची कोणत्या घटना दुरुस्तीने याचं ट्रान्सफॉर्मेशन स्टॅच्युटरी टू संविधानिक झालं, हे दुसरं इंट्रोडक्शन होऊ शकतं. हे दुसरं आयदर हे लिहा किंवा दुसरं इंट्रोडक्शन लिहा, किंवा राष्ट्रीय
मागासवर्गीय आयोग याचं प्रायमरी फंक्शन काय आहे, प्राथमिक कार्य काय आहे, याने जर तुम्हाला सुरुवात केली तर माझं मत आहे की हे सगळ्यात इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन असेल. म्हणजे तुम्ही काय करताय, यू आर हिटिंग दी बुलसाय, की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं वन लाईन सिंगल लाईन फंक्शन काय आहे. सो बेसिकली या ठिकाणी लक्षात घ्या, ओबीसीच्या यादीमध्ये काही समाजांचा कमी समावेश झालेला असेल किंवा काही समाजांचा अति समावेश झाला असेल तर याबद्दलच्या तक्रारींची चौकशी करणं आणि बदलांची शिफारस करणं हे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचं सगळ्यात महत्वाचं प्रायमरी फंक्शन आहे. ओबीसीची यादी असते ज्याच्या आधारावर तुम्हाला खूप सगळ्या सोशल सेफ्टी नेट्स मिळतात, खूप सगळे बेनिफिट्स मिळतात. तर हे बेनिफिट्स मिळत असताना कधी कधी काय होतं, खोट्या गोष्टी ऍड करून काही समाज ओबीसीच्या यादीमध्ये ऍड होतात किंवा काही समाज ते जेन्युन असूनही त्या ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट नसतात. मग या प्रकारच्या जर तक्रारी आल्या त्या तक्रारींचा अभ्यास करणं, त्यावरती विश्लेषण करणं, त्याचं एक्झामिनेशन करणं व त्यामध्ये योग्य जो वाटेल त्या योग्य वाटणाऱ्या बदलाची शिफारस करणं हे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचं काम आहे. लक्षात घ्या, तुम्ही आयदर या पद्धतीने इंट्रोडक्शन लिहू शकता किंवा या पद्धतीने, किंवा तिसरी पद्धत, माझं प्रामाणिक म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा आयोगाचं प्राथमिक काम काय आहे, प्रायमरी फंक्शन काय आहे, याच्या आधारावर जर तुम्ही उत्तर लिहिलं तर माझं प्रामाणिक मत आहे की तुमचं उत्तर खूप जास्त इफेक्टिव्ह असेल, तुम्हाला खूप चांगला स्कोर देणारं असेल. आता आपण येऊया मेन उत्तर काय असायला हवं. इथं लक्षात घ्या, मग तुम्हाला काय करायचं, काही घटकांवरती काम करायचंय. सगळ्यात पहिलं काम काय करायचंय की आयोगाला घटनात्मक मान्यता मिळाल्याचा काय बेनिफिट होतो त्यांच्या कामावरती. आता हा तुमच्या अनालिसिसचा पार्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आयोगाला स्वायत्तता, ऑटोनॉमी मिळण्याचे काय फायदे होतात. तिसरी गोष्ट, त्यांना असणाऱ्या शिफारसीच्या अधिकारामध्ये काय फरक पडतो. नॉर्मली जेव्हा एखादी संस्था स्टॅच्युटरी असते, जेव्हा एखादी संस्था संविधानात्मक असते, कॉन्स्टिट्यूशनल असते, घटनात्मक असते, तर लक्षात घ्या, घटनात्मक संस्थेचे जे शिफारसी असतात त्या जास्त लवकर, जास्त इफेक्टिव्हली, जास्त परिणामकारक पद्धतीने लवकर ऍक्सेप्ट केल्या जातात. सोबत त्यांचा वाढणारा स्कोप, त्यांची वाढणारी व्याप्ती, सोबत त्यांना मिळणारं कायदेशीर संरक्षण, आयोगाला त्या शिफारसीला त्यांनी दिलेल्या बदलांना मिळणारं लीगल प्रोटेक्शन, सोबतच काय, ऑटोमॅटिकली आयोगाची विश्वासार्हता वाढते, क्रेडिबिलिटी वाढते. एखाद्या केलेल्या कायद्यामधल्या संस्थेला तुम्ही कधीही दुसरा कायदा करून रद्द करू शकता, पण संविधानामार्फत स्थापन झालेल्या कोणत्याही संस्थेला जर तुम्हाला बदल करायचा असेल, रद्द करायचा असेल, तर यासाठी तुम्हाला आर्टिकल 368 नुसार घटना दुरुस्तीच करावी लागेल आणि हे करणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे घटनात्मक संस्था, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज यांची क्रेडिबिलिटी खूप जास्त असते. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही याचं कन्क्लुजन लिहिताना काय वर्कआउट करावं, तर बेसिकली आता जेव्हा याला संविधानिक दर्जा मिळालाय, घटनात्मक दर्जा मिळालाय, त्यावेळी या आयोगाकडनं सर्व लोकांना अपेक्षा खूप जास्त असेल आणि जेव्हा अपेक्षांचं ओझं वाढतं तेव्हा ऑटोमॅटिकली तेव्हा समोरील आव्हानं सुद्धा वाढतात. लक्षात घ्या, अपेक्षा वाढलेल्या आहेत का, कारण ही संस्था घटनात्मक झालेली आहे आणि अपेक्षा वाढल्यामुळे यांच्या समोरील आव्हानांची संख्या सुद्धा खूप जास्त वाढलेली आहे. आणि जर आव्हानांची संख्या वाढली असेल तर यामधनं मार्ग कसा काढता येतो हे तुम्हाला 25 to 30 वर्ड्स मध्ये, भाषेमध्ये सांगायचं आहे. ही तुमची कला असणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही किती पुस्तकं वाचता यावरती तुमचा रिझल्ट कधीही ठरणार नाही. तुम्ही त्या प्रश्नाला कोणत्या पद्धतीने ऍड्रेस करता यावरती तुमचा उत्तर ठरणार आहे, तुमचे मार्क ठरणार आहेत. सो अभ्यास करताना बेसिकली प्रश्न अंडरस्टँड करून, आणि प्रश्न अंडरस्टँड झाला तर तुमचं प्रिपरेशन सुद्धा त्या सोयीने करून तुम्ही त्यावरती काम करणं अपेक्षित आहे. भेटूया लवकरात लवकर खूप सगळे प्रश्न घेऊन. तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा.